बाळकूमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची कत्तल करण्याचा घाट ठाणे महापालिकेच्या वतीनं घातला जातोय। झाडाच्या कत्तलीचा प्रस्ताव करताना सार्वजनिक नोटीसमध्ये महत्त्वाची माहिती लपवून आणि कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे काम रेटलं जात असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या प्रकरणात तातडीनं महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणानं हस्तक्षेप करावा आणि पर्यायी अभियांत्रिकी मार्ग निवडून हे झाड वाचवावं अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांनी केली आहे। यापूर्वी कोलशेत इथे एका खासगी विकासकानं 300 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची कत्तल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागरूक नागरिकांच्या तीव्र आंदोलनामुळे ते झाड वाचवण्यात आलं। पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांच्या म्हणण्यानुसार ठाणे महापालिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन करते। पालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसमध्ये झाडाचं वय, प्रजाती, प्रकल्पाचं नाव आणि अचूक ठिकाण याची माहिती जाणीवपूर्वक दिली जात नाही, ज्यामुळे नागरिकांना हरकती नोंदवण्यात अडथळा येतो। नोटीसीमध्ये मराठीत नाल्याचं काम तर इंग्रजीत रस्ता रुंदीकरण असा उल्लेख करून दिशाभूल केली जाते। नागरिकांनी हरकती नोंदवल्यानंतर त्यांना सुनावणीची संधी दिली जात नाही, तसंच हरकतींचा विचार झाला की नाही हेही कळवलं जात नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीचे मंजूर परवाने दर 6 महिन्यांनी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणं बंधनकारक असतानाही पालिका हेतुपुरस्सर ही माहिती लपवून ठेवते। रस्ता रुंदीकरणासाठी कायम झाड तोडणं हा एकमेव पर्याय नसून तो सर्वात चुकीचा पर्याय आहे। पालिकेनं कोलशेत रस्त्यावर ज्याप्रमाणे वारसा वृक्ष वाचवून रस्ते तयार केलेत, तशीच अभिनव पद्धत इथेही वापरावी। रस्त्यावरील अवैध दुकानं, अनधिकृत पार्किंग हटवल्यास रस्ता रुंद होऊ शकतो। सध्या वृक्ष प्राधिकरणानं कायद्यानं स्थापित झाले नसल्यानं वृक्षतोडीच्या प्रस्तावांचे संपूर्ण अधिकार आयुक्तांकडे आहेत, परंतु वृक्ष संवर्धनाबाबत पालिकेची अनास्था पाहता हा प्रस्ताव तातडीनं महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्यात यावा। पालिकेनं तात्काळ या वृक्षतोडीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जोशी यांनी ठाणे महापालिकेला दिला आहे। हे जे विस्तीर्ण जे वटवृक्ष आहे हे जवळपास 150 वर्ष इतकं जुनं झाड आहे। या 150 वर्षामध्ये त्याने अनेक सजीवांना आसरा दिलाय, अनेक सजीवांनी त्याच्यावरती घरं केली आहेत आणि हे आपल्या हव्यासासाठी किंवा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपली घरं बनवण्यासाठी हे अशा प्रकारची वृक्षराजीचा कायम ऱ्हास करून आपली स्वतःची घरं बांधतोय, आपल्या स्वतःचाच फायद्याचा विचार करतोय। आता आपण येऊया, हे जे झाड आहे केवळ आत्ता वाचलं कारण हे रस्त्यावरती आहे। आता आतमधली अनेक अशी पुरातन वृक्ष हे अगोदरच नष्ट झालेले आहेत, परंतु हा रस्त्यावरती असल्यामुळे आता बचावला होता। परंतु हा इथे नागरी वस्ती किंवा नागरीकरण वाढल्यामुळे अनेक हजारो नागरिक इथे इकडच्या कॉम्प्लेक्समध्ये राहायला आलेत आणि त्यांच्याकरता आता हे रस्ते अपुरे पडतात आणि त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला गेलाय आणि त्याचाच बळी हा वृक्ष ठरणार असं चिन्ह दिसतंय। वृक्ष प्राधिकरणाने जी आता नोटीस इश्यू केलेली आहे पब्लिक कन्सल्टेशन करता, तीच मुळात बेकायदेशीर आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादी तुम्ही नोटीस बजावता त्यावेळेला त्यामध्ये ती कुठली प्रजाती आहे, त्याचं वय किती आहे, ते कुठल्या कारणासाठी ते बाधित होत आहे, ते तोडलं जाणार आहे का, त्याची पर्याय व्यवस्था काय केली जाणार आहे, हे सर्व त्या नोटीसमध्ये असणं क्रमप्राप्त असतं। परंतु ठाणे महानगरपालिकेने जी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये याच्या कशाचाही उल्लेख नाही। त्यामुळे जाणून बुजून हेतुपुरस्सर ठाणेकरांना अंधारात ठेवायचं आणि असे मोठमोठाले जे आपले वारसा वृक्ष आहेत ते कापायचे, हे सगळं षडयंत्र आज उघडकीस आलेलं आहे। मला हेही सांगायचंय की आज जे ट्री ऑथॉरिटीनी जो ट्री सेन्सस 2023 साली प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये वारसा वृक्ष म्हणून याची नोंद आहे। जवळपास 7 लाख झाडं जी ठाण्यामध्ये आत्ता शिल्लक आहेत त्यापैकी 900 वृक्ष हे वारसा वृक्ष म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे। त्यापैकी हे एक झाड आहे आणि वारसा वृक्ष ही जेव्हा नोंद होते किंवा त्याची डेफिनेशन नुसार त्याला मान्यता मिळते तेव्हा असं कुठलंही झाड तोडता येऊ शकत नाही। त्यामुळे ही नोटीसच मुळामध्ये बेकायदेशीर आहे। त्यामुळे नोटीसीला आम्ही न्यायालयाद्वारे आव्हान देऊ, परंतु तत्पूर्वी माझं ठाणे महानगरपालिकेला विनम्रपूर्ण आवाहन आहे की तुम्ही पर्यायी जो काही त्याचा मार्ग असेल तो तुम्ही नक्की त्याचा विचार करावा, फेरविचार करावा आणि हे झाड वाचवावं, ही सर्व ठाणेकर पर्यावरणप्रेमी ठाणेकरांची मागणी आहे।